नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये. तर आपण आज या व्हिडिओमध्ये 1853चा सनदी कायदा अभ्यासणार आहोत किंवा त्यावरती चर्चा करणार आहोत. या अगोदर आपण 1773 पासून 1833 पर्यंतच्या कायद्यांचा अभ्यास केला, जे कायदे ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनीवरती नियंत्रण स्थापित करण्यासाठी किंवा त्याची प्रशासन व्यवस्था सुधारण्यासाठी कायदे केल्याचं आपल्याला दिसून येतं. तर 1853 हा कायदा हा त्यातलाच एक कायदा आहे आणि म्हणून आपल्याला त्या कायद्यांचा अभ्यास करावा लागतो. कारण या कायद्याद्वारे जरी ब्रिटिश पार्लमेंटने नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला असला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवरती, तरी त्या कायद्यामधूनच आपल्या भारतीय राज्यघटनेचा विकास झाल्याचा आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळेच ही भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेत असताना या ब्रिटिशकालीन कायद्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आता 1773 ते 1853 पर्यंतचे जे कायदे ते सनदी कायदे म्हणून ओळखले जातात. तर प्रत्यक्ष ब्रिटिश पार्लमेंटने केलेले कायदे जे की भारतासाठी ते कायदे हे 1858 पासून ते 1947 पर्यंतचे कायदे हे लक्षात येतील किंवा ते कायदे आपण अभ्यासत असतो. राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेत असतो. तर आज आपण 1853चा सनदी कायदा अभ्यास करूया किंवा पाहूया. तर आतापर्यंत म्हणजे 1833च्या कायद्यापर्यंत आपण असं पाहिलं की कंपनीने ज्या ज्या चुका प्रशासनामध्ये केल्या होत्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न ब्रिटिश पार्लमेंटने केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये चर्चा व्हायची की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी बंगालमध्ये कशा पद्धतीने कारभार पाहत आहे, मुंबई मद्रास इथले गव्हर्नर कशा पद्धतीने कार्य करत आहेत, ते कायदे कशा पद्धतीने तयार करत आहेत, मग ते भारतीयांना म्हणजे भारतीयांशी कशा पद्धतीने वागत आहेत, म्हणजे अमानुष अत्याचार करत आहेत, शोषण करत आहेत की त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत की समान चांगलं धोरण आहे त्यांचं, ह्याही गोष्टी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये चर्चा केल्या जातात. त्यामुळेच लॉर्ड कॉर्नवॉलिस आपल्याला लक्षात घेता येईल. त्याने आणखी म्हणजे भरपूर चांगल्या सुधारणा केल्या होत्या आणि त्याचं नावही म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटने म्हणजे सुधारणावादी कॉर्नवॉलिस किंवा चांगला गव्हर्नर म्हणून त्याचा उल्लेख केला जातो, त्याच्या नावाचा उल्लेख केला जातो. तर त्यामुळेच आपल्याला या कायद्यांचा अभ्यास करायचा आहे. तर 1853चा कायदा म्हणजे 1853 साली 53च्या अगोदरही अशी चर्चा चालू होती ब्रिटिश पार्लमेंटमध्ये की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातामध्ये कारभार ठेवायचा की प्रत्यक्ष ब्रिटिश पार्लमेंटने स्वतःच्या हातामध्ये कारभार घ्यायचा आणि कायदे करायचे. तर ही चर्चा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये चालू होती आणि त्यामुळेच म्हणजे कंपनीची मुदत जी आहे 20 वर्षाची 1833च्या कायद्यानुसार वाढवण्यात आलेली ती संपुष्टात आलीच होती. म्हणजे 1853चा साल गुजरला होता, त्यामुळे ती चर्चा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सुरू होती. कारण यावेळी म्हणजे 1843 आणि 1849 साली सिंध आणि पंजाब हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या नियंत्रणाखाली आलेले प्रदेश होते आणि त्यामुळेच आता ब्रिटिश ईस्ट इंडियाखाली भारताचा खूप मोठा प्रदेश आलेला आहे आणि त्यामुळं कायदे करणं, कायद्यानं प्रशासन व्यवस्था मजबूत करणं, त्यामध्ये सुधारणा करणं हे ब्रिटिश पार्लमेंटला महत्त्वाचं वाटलं होतं. आणि त्या उद्देशानं या कायद्यामध्ये काही पावलं उचलली. त्यामध्ये केंद्रीय कायदेमंडळाची निर्मिती केली, म्हणजे तशी तरतूद 1853च्या सनदी कायद्यामध्ये केल्याचं आपल्याला दिसून येतं. तर 1853च्या कायद्यानुसार काय केलं म्हणजे सुरुवातीला जे गव्हर्नर जनरल आणि काउन्सिल होतं तेच कायदे करायचे म्हणजे प्रांतासाठी. आता बंगाल प्रांतासाठी गव्हर्नर जनरल कायदे करायचा आणि त्या अगोदरही गव्हर्नर जे होते मुंबई आणि मद्रासचे ते त्या प्रांतासाठी कायदे करायचे. परंतु हा कायद्याचा गोंधळ जो होता तो काही आतापर्यंत भेटलेला नव्हता. म्हणजे संपूर्ण भारतासाठी कायदे करायची आवश्यकता ब्रिटिश पार्लमेंटला भासत होती आणि तशी त्यांनी गरज व्यक्त केली आणि त्या पद्धतीने त्यांनी तरतूद या कायद्यामध्ये केली. आता या कायद्यानुसार गव्हर्नर जनरलच संपूर्ण भारतासाठी कायदे करणार होता. म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या नियंत्रणाखाली जेवढा प्रदेश होता त्या प्रदेशासाठी आता गव्हर्नर जनरलचं काउन्सिल आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मिळून कायदे करेल. म्हणजेच कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ मिळून कायदे करते अशी तरतूद या कायद्याने करण्यात आली. म्हणजे कायदेमंडळामध्ये एकूण आता 12 सदस्य असतील, गव्हर्नर जनरल त्याचं काउन्सिल त्याचबरोबर इतर 6 सदस्य अशी निवड त्या 12 सदस्यामध्ये म्हणजे कायदेमंडळामध्ये केंद्रीय कायदेमंडळामध्ये सदस्य 12 सदस्यांची तरतूद केल्याची आपल्याला दिसून येते. तर त्यामध्ये गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचे 4 सदस्य, 1 कायदा सदस्य, मद्रास, मुंबई, बंगाल, त्याचबरोबर उत्तर प्रदेश म्हणजे आत्ताचा तो वायव्य प्रांत म्हणता येईल, म्हणजे त्यावेळेचा वायव्य प्रांत आणि आताचा उत्तर प्रदेश हा प्रांत, या प्रांताचे 4 सदस्य, एक मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचा आणि कनिष्ठ न्यायाधीश असे सदस्य, असे 12 सदस्य कायदेमंडळामध्ये किंवा लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये असतील अशी तरतूद करण्यात आली होती आणि ते कायदे संपूर्ण भारतासाठी केले जातील अशी तरतूद या कायद्याने करण्यात आली. त्याचबरोबर
असंही या कायद्यानुसार ठरवण्यात आलं आहे की भारतातलं जे प्रशासन आहे त्या प्रशासनाची पकड मजबूत करण्यासाठी किंवा सुधारणा करण्यासाठी चांगले कर्तव्यदक्ष प्रामाणिक अधिकारी नेमण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे ICS परीक्षा सुरू कराव्या किंवा त्या घेण्यात याव्यात आणि त्याद्वारे अधिकाऱ्यांची निवड करण्यात यावी अशी तरतूद केली गेली. म्हणजे 1853 साली तशी तरतूद केली. 1854ला लॉर्ड मेकॉलेच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि त्या समितीने अहवाल प्रस्थापित केल्यानंतर 1855 सालापासून सनदी सेवेच्या परीक्षा घेण्यात येऊ लागल्या आणि या परीक्षा इंग्लंडमध्ये घेतल्या जायच्या. इंग्लंडमध्ये जाऊन परीक्षा द्यावी लागायची आणि तिथून पास झाल्यानंतर प्रशासकीय अधिकारी म्हणून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या नियंत्रणाखाली काम करावं लागायचं. तर भारतातील पहिले प्रशासकीय अधिकारी किंवा सनदी सेवा परीक्षा पास होणारे सत्येंद्रनाथ टागोर आपल्याला दिसून येतात. तर या कायद्यामध्ये आपल्याला इतकेच लक्षात देता येईल. एवढेच मुद्दे महत्त्वाचे आहेत 1853च्या कायद्यानुसार. जर तुम्हाला या कायद्यातील माहिती आवडली, हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.